वाटतं एखाद्या पोरीकडे वाईट नजरेनं बघणं इतकं साधं आणि सोपं आहे? चला शास्त्र सांगतंय वासना इतकी बेकार आहे ना, स्वतःची बायको सोडून जर दुसऱ्या बाईकडे वाईट नजरेनं बघितलं ना, तुम्ही समजून नका हिला थट्टा. आजकालच्या हिरोईन सारख्या नव्हत्या त्या. रंभा उर्वशी मेनका हात लावल तर कमळ फुलल असल्या देखण्या, असल्या अष्टमुख्य नायिका नाचायला. पण वासना बेकार रे. दुसऱ्या बाईवर नजर गेली, पायाच्या डोक्यापासनं, पायाच्या बोटापासनं डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी यज पडली, त्यात पू निर्माण झाला, नाळ्या झाल्या, इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. आज जो चंद्र आहे ना, सगळ्यात देखणा, सगळ्यात देखणा चंद्र, सगळ्या देवाचे गुरु असणारे बृहस्पती त्यांच्याकडे 14 विधा 64 कला शिकायला पाठवलं. स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली. आई सारखी असणारी गुरुमाय तिच्यावर वाईट नजर टाकली. आज त्या चंद्राला डाग आहे. 5 महिन्याची गरोदर केली आणि तिच्यापासून बुध नावाचा पुत्र जन्माला झाला. मग चंद्र हे मोठ्याचे घोटाळे कुठं नाही सांगता महाराज. पण शिक्षा प्रत्येकाला भेटली, प्रत्येकाला. नारद आयुष्यभर नारायण नारायण केलं पण एकदाच चुकला. आयुष्यभर श्रीमद नारायणी नारायणी नारायण नारायण हरी नारायण श्रीमद नारायणी नारायण 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 हरी नारायण. आयुष्यभर नारायण केलं पण एकदाच शिंडीला रेंज आली महाराज. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेला महाराज. सूर्याची कवळी किरण पडली होती, नदी संत वाहत होती. मग त्याला दिसलं एका मासोळीच्या मागे बरेच मासे लागलेत. आता कलियुगाचा नियम आहे, मासोळीच्या मागे मासच लागणार, दुसरं काय लागणार महाराज. आणि तेव्हा का ती मास लागलं, पण ह्याला काही गरज होती का मनात वाईट विचार आणायची? ह्याला बसल्या बसल्या वाटलं चिपळ्या वाजवण्यात मजा नाही. काय म्हणला आयुष्यभर भजन आणि कीर्तन म्हणला. जगण्यात तवाच मजा आहे जेव्हा सोबत कोणतरी असेल. एकटं जगण्यात मजा नाही म्हणला. आता कसं असतंय, पक्वाजाला बी वाटतं एवढं बडबड बदललं, पण ती बदलण्यात मजा तवाच एक जेव्हा घरी गेल्यावर हात दाबाय बायको असेल. वाजवण्यात सुद्धा मजा नाही महाराज बरं का. गायनाच्यालाही वाटतं एवढं गायलं, पण घरी गेल्यावर गळा दाबाय बायको आपलं चोळाय महाराज बरं का. चोळाय बायको पाहिजे महाराज. एकटं जगण्यात मजा नाही ना. हलवून काय जगता जीवनात? काहीतरी पाहिजे, बायको तर पाहिजेच नाही का. आमच्या पोरासरांना वाटतं गर्लफ्रेंड पाहिजेच. एकटं जगण्यात मजा आहे ना. तुम्हाला एक कळत नाही दादा, तुम्ही ज्याला प्रेम समजताय ना, अर्थात ती फक्त वासना आहे. अट्रॅक्शन, ओनली अट्रॅक्शन, बाकी काहीच नाही. प्रेम चुकीचं नाहीये, तुम्ही जे करताय ते चुकताय. आणि वरण आमच्या पोरांनी इतका कहर केला. मला परवा दिवशी पोरगा भेटला, म्हणला ताई, म्हणलं काय झालं? म्हणलं एवढं कीर्तनात बोंबलती, कृष्णानं बिना लग्नाचं केलं त्याचं काय? म्हणजे देवाचं जमतं आणि आमचं उघडं पडतं हे काय? चला तुम्हाला म्हणून नाही होती पोरं स्टेटस तर लई ठेवत्यात, राधा कृष्ण. त्याला वाटतं मी म्हणजे कृष्ण ती म्हणजे राधा. थांबाय भामट्या, तुला सांगते महाराज बरं का. तुम्हाला म्हणजे तुम्ही स्वतःला कृष्ण समजता का? बरं चला, राधा 21 वर्षाची होती तेव्हा कृष्ण 5 वर्षाचे होते. राधेला नवरा होता जेव्हा देव रांगत होता. मग तुम्ही 5चे आणि तुमची 21ची. तुम्ही अशी रांगत जाताना मला ती लय आवडते असं 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 करता का? असं आहे का? ते प्रेम काल्पनिक आहे, वास्तविक नाही. ते प्रेम निस्वार्थी आहे. मीराबाईला माहित होतं देव माझा नाही, मला भेटणार नाही, मला दिसणार सुद्धा नाही, तरी तिने प्रेम केलं. देवाची बराबरी करायची. देव देव आहे, आपण आहे. प्रेम करू नये असं नाही. प्रेम करा, निस्वार्थी, निकलंकित, निरपेक्षित करा. स्वार्थ ठेवून करू नका. गुढी दिसली गालात असली की माझीच आहे, त्याला प्रेम म्हणत नाही, फुटकळपणा म्हणतात. आणि मुलींना माझी विनंती आहे, कधीतरी रातच्या 12 वाजता उठा, बापाच्या अंथरुणाजवळ जा, झिजलेले पाय सुरकुते पडला चेहरा बघा बापाचा आणि पायाला हात लावून वचन घ्या. आकाश टेंगणं पडेल इतकी प्रगती करेल, पण बाबा तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. हे संस्कार आहेत. तुम्हाला एखादा व्यक्ती
घाबरतोय? अरे सांगा ना आई बापाला, का घाबरता? सांगून टाका. नाही ऐकलं कन्व्हिन्स करा, तरी नाही ऐकलं कन्व्हिन्स करा, तरी नाही ऐकलं कन्व्हिन्स करा, नाहीच ऐकलं सोडून द्या. आई बापाने फार केलं तुमच्यासाठी. थिंक अबाउट इट. चुकतंय काय हे बघा तुम्ही. चला विषयाकडे येऊयात. मग नारद म्हणला बायको पाहिजे. जागेवर आलात का? बायकोकडे आलात ना? नारद म्हणलं बायको पाहिजे. म्हणला एकटं जगण्यात मजा आहे का? देवाकडे गेला, म्हणला देवा. देव म्हणला नारदा व्हॉल्यूम लयच हाय आहे आज तुझा, फुल रेंज मध्ये आहे तू. म्हणलं मग काय झालं? आयुष्यभर नारायण नारायण केलं. म्हणलं काय दिलंस रे देवा? काय कमी आहे तुला? दिलं काय? कमी काय? तू दिलं काय? देवाने काहीतरी द्यावं म्हणून देवाचं नाव घ्यायचं नसतं. देवाने खूप काही दिलंय म्हणून देवाचं नाव घ्यायचं असतं, कारण देणारा भगवंत आहे. कमी काय आपल्याला? अपेक्षा का करता? नारद म्हणला तू दिलं काय ते सांग. बरं जाऊ दे, चल मागचं व्हायचं सोडून दे. तुला आत्ता काय पाहिजे? काय नाही म्हणला, बायको पाहिजे. ठीक आहे, तुला कुठली आवडली आहे का? नाही. मग मी कुठे बोलू का? म्हणजे लोकांच्या घरात कशाला बघतो रे? स्वतःच्या घरात 16,108 आहे, 2-4 दे ना मला. म्हणजे शेततळ मागितलं ती मागितलं, सरपंचाच्याच रानातलं मागितलं, तो दिन खा, त्याचं रान पडीत पडेल ना. पण आमच्या देवाकडे लय शेततळी होती महाराज. देव म्हणला हरकत नाही, जिथं मी नसेल ती बायको तुझी. देवाला किती बायका? 16,108. आता माणसं म्हणतील देवाची एवढा हौशी होता ना, आम्हाला कीर्तन सांगते महाराज. देवाला हाऊस होती म्हणून देवाने एवढ्या बायका केल्या नाहीत. 16,107 मुली या कंसाच्या कारागृहामध्ये होत्या आणि त्या तरुण होत्या. त्या बरेच वर्ष त्या कारागृहात असल्यामुळे लोक त्यांना स्वीकारले नसतं. लोकांनी त्यांना, त्या पवित्र आहेत अर्थात, पण लोक मानणार आहेत का? एवढी वर्ष तू कंसाच्या कारागृहात राहिली, काय गॅरंटीने तू पवित्र आहे? त्यांना कोणी स्वीकारत नव्हतं म्हणून देवाने त्यांना आसरा. कळतंय? देवाला काय हाऊस? नीट सगळं ऐकत जाण, पुढे बोलत जा बरं का. एकानं कीर्तन ऐकलं आणि घरी गेला, बायकोला म्हणला आजचा महाराज लयच चांगला होता. बायको म्हणली तुला बराच पटला. महाराज म्हणला देवाला 16,108 बायका होत्या, मी विचार केला त्यानं एवढ्या केल्या, मी 2-4 तरी करतोच. बायको म्हणली हरकत नाही, तुम्हाला पाहिजे तेवढ्या करा. पण तोच महाराज पुन्हा म्हणला द्रौपदीला 5 नवरे होते, मी कसं करू तेवढं सांगून करा. नवरा म्हणला तू बी गप्प बघत महाराज, लई भानगडीत पडायचं नाही रे, देव देव असतो. चला 16,106 घरं फिरला नारद, पण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. कारण स्वतः भक्तीसूत्र सांगणारे नारद स्वतः सांगतायत की देव सगळीकडे, पण ते स्वतः विसरून गेले की देव सगळीकडे. देव अर्थात सर्वा घटी राम देहादेही, सूर्यप्रकाश कशस्त्ररश्मी, भरला घनदाट हरी दिसे, देव नटला नाना परी, देव येतो. करारविंदेन पटारविंदं मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. ते अर्थात आहे, तुमच्या आमच्यात आहे. चला सगळीकडे विठ्ठल जळीस तरी वेळेला रीता ठावाने एवढा आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. मग महाराज नारदाने 16,106 घरं फिरली. 16,107वं घर जामवंतीचं, सगळ्यात देखणी ती अस्वलांची, पण योगेश्वर भगवान तिचा सगळ्यात देखणी. नारदाला मनोमन इच्छा होती ही मला भेटावी, पण देव आहे, ब्रँडेड माल कुणाच्याही हाती लागू देत नाही महाराज. तो बरं का देव येतो. देव म्हणला देव तिच्या संग फुगडी खेळत होता. 16,108वं घर पट्टराणीचं. पट्टराणी कोण? रुक्मिणी. रुक्मिणी माता पट्टराणी आहेत. तुम्ही भारतातच राहता ना? कळ वाटत ना मला तुमच्याकडे बघून महाराज. पट्टराणी कोण आहे? रुक्मिणी आई साहेब पट्टराणी आहेत. पट्टराणीचा मान त्यांचा आहे. पंढरपुरात जवळ कोण आहे? रुक्मिणी आई साहेब आहेत. विठ्ठल रखुमाई, बाप रखुमा देवी वरू. समजताय?
चला मग महाराज रुक्मिणी माता तुळशीला पाणी घालत होत्या. आता 16,107 घरात देव होता. काय गॅरंटी याच्यात नसल, पण देव आहे तो, अशी आशा मरू देत नाही लवकर. आता सोयाबीन वाळायला लागलं की पाऊस येतो का नाही मला सर का? सोयाबीन वाळायला की पाऊस येतो, पण लय वेळ पडत. देव आहे तो, जगू बी देत नाही, मुरू बी देत नाही, निस्ता आशेला लावतो. आता पण नाही, आता जवळ वाळत नाही, जवळ पडत नाही पडेल काळजी करू नका मला सर का. चला विषयाकडे घेऊयात. मग तिथं नारदाला वाटलं देव इथं नाही काही की, पण देवाचा काय भरोसा. सगळ्या महालात फिरायला लागले नारद. रुक्मिणी माता म्हणला नारदा काय करता? देवाला शोधतोय नारदा, देवाला यायला वेळ आहे. नारदाच्या मनात अशी लाडू फुटली महाराज. नारद म्हणला आलतू फालतू नाही, पट्टराणीच आपली म्हणला. नेला रुक्मिणीकडे, म्हणला रुक्मिणी माता म्हणल्या रोज आईसाहेब म्हणणार गबाळ, आज डायरेक्ट रुक्मिणी. नारदा चढली नाही ना, शुद्धीत तर आहे ना, देवाची बायको आहे मी. रुक्मिणीच. नारदा नाही, नारद राव म्हणायचं. थांब म्हणजे तुझ्याकडे बघते. तुला कशामुळे नारद राव रे म्हणायचं? माझा नवरा जिवंत आहे अजून. तुझ्याच नवऱ्यानं सांगितलंय, जिथं मी नाही तिचा नवरा तू. म्हणजे असं गॅटमॅट आहे. म्हणजे देवानं गबाळ सुधरवायला माझ्याकडे पाठवलंय. हरकत नाही. रुक्मिणी माता म्हणली हरकत नाही नारदराव, असं बी देव वाटून वाटून माझ्या वाटणीला येतच नाही. त्याच्यापेक्षा तुमचा आणि माझा राजाराणीचा संसार किती भारी होईल. नारद म्हणलं लयच लवकर तयार झाली, कुछ तो बोल मला. नारद म्हणला खरंच का? म्हणली खरंच, पण कसं आहे नाही हो का, मी तुमच्या हाताला धरून अशीच जर त्या बलुत्याच्या मळ्यात गेले तर त्या बलुत्याच्या मळ्यातली लोक काय म्हणतील? रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली. लोक चांगलं म्हणतील का? कृष्णाची बायको रुक्मिणी नारद आलाय असं लोक म्हणतील की नाही? नावं ठेवतील का नाही? त्याच्यापेक्षा एक काम करते, ज्या देवाच्या साक्षीने मी देवाच्या नावाची माळ घातली होती त्याच लोकांच्या साक्षीने मी देवाच्या नावाची काढते आणि तुमच्या नावाची घालते. म्हणजे कसं, मी तुमची बायको झाल्यावर लोकांनी नावं ठेवायचा प्रश्न. लोकांची बायको घेऊन नावं ठेवतात, पण स्वतःची बायको घेऊन फिरल्यावर कोण नावं ठेवून का महाराज? काय कशाला नावं ठेवतात? हरकत नाही. मग हिला लवकर तयार झाला. रुक्मिणी म्हणली हो का, माझं जरी दुसरं असलं तुमचं पहिलंच लग्न आहे, एक काम करा, मस्त सपारी बेपारी घाला, मंडोळ्या बिंडोळ्या बांधा, मस्त मस्त. त्याच्या आधी एक काम करा, समोर एक कुंड आहे, त्या कुंडामध्ये जाऊन आंघोळ करा आणि स्वच्छ व्हा, मग मेकअप करा. रुक्मिणी मातेनं नारदाला अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करेल त्याचं लिंग प्रवर्तन होईल. कळलं त्यालाच कळलं. विनोद कळला पाहिजे. नारद आत गेला खरं, पण वर आल्यावर नारद राहिलाच नाही. उगाच्या उग धोतर गेलं, निरे आल्या, चिपळ्या गेल्या, बांगड्या आल्या, बसले बसले कुठं न झाला. नाकाला हात लावली नथनी मुरली, कानाला हात लावला की झुमका, गळ्यात वगैरे बोरमाळ्यान चप्पल, हरण शेंडेल, हरण ठुशी, पायात पैजण, शिंडी गेली, कमरपर्यंत केस आली. नारद म्हणला काहीतरी बदलल्यावानी वाटायलंय. चवळीच्या शेंगावणी देखणी नार पाण्यातनं बाहेर आली. कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा, अकरा विक्राळ, काळा कुळकुळीत, खांद्यापर्यंत केस, आपल्यासारखे 5-6 एकट्यात मावते आली. इतका तर नाजूक पैलवान महाराज असा देखना, उजेडात सुद्धा दिवा घेऊन हुडकावा इतका तर देखना होता महाराज. आणि अशानं अशी पेटी बांधलेली, आणि त्या राजानं ही अशी देखणी नार बघितली आणि धरलं तिच्या हाताला आणि म्हणला चल. ती म्हणली तुला माहित नाही मी कोण आहे? गप आहे तू. ती म्हणली मी 5 मिनिटापूर्वीच बदलले रे. गप आहे तू. वडीत नेली महाराज. वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक. गणपती नाही, लेकर. 60 पोरं झाली त्याला. किती झाली? अरे पोरांनो किती झाली? कुणाला येडे कर तुम्ही? नारदाला कशी वाटेल? नारदीला झाली महाराज.
आधी त्या नारदाची नारदी झाली ना. कुणाला झाली? किती झाली? मुळजीत बसा घरी गेल्यावर महाराज बरं का 60 झाली महाराज. नारदी म्हणली धनीसाठीच्यासाठी पोरच असतात कारण एखादी वारं घालाय पोरगी बी असू द्या. 61वी पोरगी कपिला सृष्टी नाव तिचं. 61 लेकरं झाली महाराज. आपल्याच्यानं 2 सांभाळणं होतात का? तिने 61 सांभाळायची. बर्जीला अनुभव नाही तिच्या पदरात एवढं पडले महाराज. ते काही सोपं आहे का? ती म्हणली नग म्हणली एक रडतंय एक उठतंय एक झोपतंय एक खातंय एक पितंय एक मुतंय एक हाकतंय. नव्हतीच म्हणली मला हसला कोटाना. रोज मरमर मरण्यापेक्षा एकदाच मिळालं बरं. महाराज जीव द्यायला गेली नारदे. जीव दिला त्याच कुंडात मिली. जागेवर आली शिंडी. जागेवर आली महाराज. पुन्हा एकदा नारदीचा नारद की तू बही नारदी. पण नारद की तू बही नारद. पुन्हा नारदीचा काय झाला? नारद झाला. त्याला लगेच समोर तळाच्या बाहेर चिपळ्या दिसल्या. इना दिसला असा पटवीने बाहेर आला. गळ्यात इना हातात चिपळ्या. नारायण 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 नारायण. झटका बाजूला होता अजून. रुक्मिणी माता दारात हार घेऊनच उभा होत्या. नारदराव कशाचा नारदरावच राहिला नव्हता. कशाचा नारदराव म्हणलं आई साहेब आई साहेब. म्हणलं आई साहेबच सांगायचं तर तोंडानं सांगायचं की नसतं ऐकलं तर 2-4 शिव्या द्यायच्या. तसं बी नसतं ऐकलं तर 2-4 मारायच्या. 61 लेकरा किती बरे का. रुक्मिणी माता म्हणल्या तुमचा रोग सांगून बरा होणार यातला. इथं 440चा व्होल्टेज नाही 1000 व्होल्टेजच द्यावा लागत होता. अवस्था भूत लागले नारदाला फुट लागले नारदाला भूत लागले नारदाला फुट लागले नारदाला सात पोर झाली त्याला. पोर झाली त्याला. फुट लागले नारदाला फुट लागले नारदाला फुट लागले नारदाला फुट लागले नारदाला. एवढी वासना बेकार आहे महाराज. विचार करा नारदाने एकदा देवाची बायको मागितली त्याची एवढी फजिती झाली. तुम्ही आम्ही रोज देवाला देवाची बायको मागतो. मी पण आणि तुम्ही पण. ग्रही व्हावे धनधान्य बंगला होऊ दे गाडी होऊ दे नोकरी लागू दे मला बायको भेटू दे. लक्ष्मी कुणाची बायको आहे? नारायणाची. त्याने एकदा मागितली तर एवढी फजिती. आता विचार करा आपण किती बरं मागितली आणि घरी गेला विचार करा आता आपलं काय होईल. जरा विचारच करा तुम्ही जरा. म्हणून मागू देव देतोय. मागे पुढे उभा आहे संमतीत आली.